जगू शकत नाही. पाण्याशिवाय माणूस 21 दिवस जगू शकतो. 21 दिवसपर्यंत जिवंत राहू शकतो. 21 दिवसानंतर पाणी नसलं तर माणूस जिवंत नाही राहू शकत. अन्न वाचून आपण 52 दिवस 55 दिवसपर्यंत आपण जिवंत राहू शकतो. त्याच्यानंतर आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणजे अन्न, पाणी आणि प्राणवायू ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, ह्या 3 गोष्टी आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहेत. मग ह्या आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत, मग त्या आपण तो श्वास घेतो, त्याच्यात आणखीन वेगळे विचार करण्याची काय गरज आहे? पण आपण जो श्वास घेतो तो बरोबर आहे का, याचा जर आपण विचार केला तर आपल्या श्वसन क्रियेमध्ये सुद्धा खूप त्रुटी आहेत. आपण लघुश्वसन करतो. आपल्याला ज्या प्रमाणात आपण श्वास घ्यायला पाहिजे आणि उच्छ्वास करायला पाहिजे त्याचा आपण जर विचार केला तर आपण लघु श्वसन करतो. म्हणजे श्वासही कमी घेतो आणि उच्छ्वास त्याच्या येऊन कमी करतो. त्याच्यामुळे सांगतो ना की शरीराची गरज जी आहे तर ती शरीराची गरज ही प्राणवायूची भागत नाही. आणि तिची जर सवय होत गेली की मग त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यात आपण म्हणजे शरीरातले जे अनेक अवयव जे आहेत, अवयव ग्रंथी ज्या आहेत, अवयव यंत्रणा ज्या आहेत, तर त्या यंत्रणा त्या ठिकाणी त्याचं स्टार्वेशन व्हायला लागतं त्याच्यामध्ये. आणि ते स्टार्वेशन एकदा उपासमार व्हायला लागले की की त्याच्यामध्ये अशक्तपणा येतो. अशक्तपणा आला की मग जंतूंना किंवा शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या बिघाडाला त्याला सामोरं जायला लागतं आणि त्याच्यात तिथे उलट चालत नाही. म्हणून त्याच्यामध्ये मग हा जो प्राणवायू जो आहे तर हा प्राणवायू देण्याकरता ॲक्सिलरेटेड ऑक्सिजन सिस्टीम ज्याला आपण म्हणू शकतो, असं मी म्हणतो त्याला, ॲक्सिलरेटेड ऑक्सिजन सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये मग नुसतं श्वास घेऊन होत नाही, तर श्वासाच्या बरोबर इतर अनेक मार्गाने जे आहे ते शरीराला आपण प्राणवायू कसं देता येईल आणि शरीराची इम्युन सिस्टीम जी आहे ते इम्युन सिस्टीम कशी आपल्याला कार्यरत ठेवता येईल याचा विचार मी केला आणि त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती ज्या आहेत ते विकसित केल्या. मग त्याच्यामध्ये हा एक मी सांगितलं की प्राणवायूची गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट जी आहे विनायकांनी सांगितली की डिटॉक्सिफिकेशन. खरोखरच आहे, डिटॉक्सिफिकेशन इज अ मस्ट. आपण जर अन्न सेवन करतो आहोत तर त्याचं विसर्जन पण व्हायला पाहिजे. अन्न म्हणा, हवा म्हणा, पाणी म्हणा, जे काही असेल ते आपण जे सेवन करतो त्याचं विसर्जन पण व्हायला पाहिजे. श्वास आहे तिथे उच्छ्वास आहे आणि जिथे ज्या ठिकाणी आपण सेवन करतो त्या ठिकाणी त्याचा निस्सार पण व्हायला हवा. आता हे होत नाही, हे तंत्र बिघडतं. हे तंत्र म्हणजे श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, मलमूत्र विसर्जन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे आणि त्याच्यानंतर संवेदना संस्था ज्या आहेत, ह्या सगळ्या 5 महत्त्वाच्या संस्था ज्या आहेत त्या ह्या एक संस्था एकमेकांमध्ये इतक्या निगडीत झालेल्या आहेत की त्याच्यामुळे सांगतो ना की एक जरी बिघडलं तरी बाकीच्या संस्था बिघडतात. आता हे होऊ नये किंवा हे झालेलं असेल तर त्याला उपाय पहिल्यांदा होऊ नये याच्याकरता म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार. प्रतिबंधात्मक उपचाराला नैसर्गिक जीवनपद्धतीशिवाय त्याला पर्याय नाही. आता आपल्याला नैसर्गिक जीवनपद्धती आत्ताच्या काळात आपल्याला मिळणं शक्य नाही. प्रदूषित हवेला आपण काहीच करू शकत नाही, प्रदूषित पाण्याला आपण काहीच करू शकत नाही, प्रदूषित अन्नाला आपण काहीच करू शकत नाही, मृत माती झाली असेल त्याला आपण काहीच करू शकत नाही. ह्या आपल्या मर्यादा जरी असल्या, जरी आपण त्याला काही करू शकत नसलो तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले जे दूषित वायू जे आहेत, दूषित पदार्थ जे आहेत, दूषित द्रव पदार्थ जे आहे याचा निचरा करणं तर आपल्या हातात आहे. आणि ते कसं करायचं ह्याला हे आपल्याला म्हणजे जे 2 बिंदू मग सांगितलं की सरळ रेषा हवी असेल तर 2 बिंदू आवश्यक आहेत आणि 2 बिंदू जोडण्याकरता रेषा आखणं आवश्यक आहे, म्हणजे सरळ रेषा मिळते. तर ही सरळ रेषा जी आहे, एक बिंदू म्हणजे सेवन आहे आणि दुसरा बिंदू म्हणजे त्याचं निस्सारण आहे. तर हे 2 बिंदू जे आहेत तर हे म्हणजे प्राणवायू आहे, शरीराचा विषारी द्रव्यांचा निचरा आहे. तिसरी आणखी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्या शरीराचा जो रक्ताचा pH जो आहे, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन, तर ह्या pH जो आहे तो हा pH आपला रक्ताचा 7.3 हा असायला हवा आणि तो असतोही. परंतु आपण बघितलं की आपल्याला ज्यावेळेला अनेक प्रश्न निर्माण होतात, अपचनाचा त्रास म्हणजे बद्धकोष्ठता निर्माण होते. बद्धकोष्ठतेच्याबरोबर आम्लता आली म्हणजे ॲसिडिटी आली. ॲसिडिटी आली की आणखीन काही इतर गोष्टी झाल्या. तर ह्या गोष्टींमध्ये काय होतं की ह्याचा pH जो आहे
तो पी एच हा सरळ राहत नाही, एका रेषेत राहत नाही. जो 7.3 राहायला पाहिजे तो हा 7 पॉईंट तो म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा ग्राफ जो आहे तो वर खाली होत राहतो. तो 7.3चा तो 6.5पर्यंत येतो, 6.5पर्यंत आल्यानंतर तो पुन्हा तो 7.3 पर्यंत जातो, पुन्हा तो 6.5 असा जो त्याच्यातला व्हेरिएशन जे आहे, तर ह्या व्हेरिएशनमुळे सांगतो ना की आपलं शरीर त्याला त्या ठिकाणी कार्यक्षमतेने त्या ठिकाणी काम करू शकत नाही. त्याच्यामुळे हा पी एच जो आहे तो हा पी एच बॅलन्स करणं म्हणजे अल्कलॅनिटी म्हणजे ॲसिडिटी ही न्यूट्रलाइज करणं, अल्कलॅनिटी वाढवणं, ॲसिड अल्कली बॅलन्स जो आहे तो आपण संतुलित करणं हे आपल्या हातात आहे. आता चौथी गोष्ट जी आहे ती आपली प्रतिकारशक्ती. मग ती प्रतिकारशक्ती कशी वाढेल? प्रतिकारशक्ती वाढण्याकरता प्रतिकारशक्ती ज्याच्यामुळे कमी होते किंवा बाधित होऊ शकते अशा गोष्टी ज्या आहेत पाहिजे का? नाही नको याच्यामध्ये वेळ झाली का? नाही चालेल, तुम्हाला किती 5 मिनिटं अजून? 5 मिनिटं हां. तर म्हणजे तर हे जे आहे की ती अल्कलिनिटी याचा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स आपल्याला जर साधायचा असेल तर त्याच्यात आता प्रतिकारशक्तीकरता आणखीन आपल्याला इंधन पाहिजे. आपण गाडी चालवतो, आपल्याला पेट्रोल असल्याशिवाय आपण गाडी चालवू शकत नाही. शरीराला सुद्धा तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य ते आपण जर त्या ठिकाणी त्याला असलेले घटक द्रव्य आपण त्याला दिली नाही तर आपलं शरीर पण चालू शकणार नाही. मग हे घटक द्रव्य जे आहेत तर हे घटक द्रव्य पूर्वी ज्या लहानपणी मला आठवतं की भाज्या आल्या की पर्यंत कच्च्या खायच्या. आल्या भाज्या बाजारातनं भाज्या आणल्या की त्या कच्च्या खायच्या. काय चव असायची त्याला. आताची नाही तर नुसतं नको वाटतं. घाणेरडा वास त्याचा सगळा. त्या कोबी म्हणा, फ्लावर म्हणा, ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात त्याचा अत्यंत घाणेरडा वास असतो. त्या कच्च्या खाव्याशा वाटत नाही. असो, पण त्यातल्या चांगल्या दर्जाच्याच आपण भाज्या वापरल्या, त्याच्या आहारामध्ये नियंत्रण केलं, सेंद्रिय भाज्या आपण खाल्ल्या, सेंद्रिय पदार्थ आपण खाल्ले आणि त्याचं एक प्रकारचं संतुलन केलं. ते संतुलन म्हणजे कोणतं? की आपल्याला आपल्या शरीराला जसं म्हणतात की एक आपण नेहमी की सकाळचा आपल्या 10पर्यंतचा अग्नी अत्यंत तेजस्वी असतो. म्हणजे 10पर्यंत आपण जर जे काही आपण खाऊ ते किती हेवी असो त्या पचायला त्याला वेळ लागत नाही. दुपारचं जेवण जे आहे ते दुपारचं जेवण हे मध्यम पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते संध्याकाळचं जेवण हे अतिशय किरकोळ पाहिजे, नाममात्र पाहिजे. हा त्याचा खरा. पण आताचं उलट, पण सकाळी लवकर जाणं होतं आहे, घरातनं लवकर जाणं होतं आहे, रात्री उशिरानं येणं होतं आहे, त्याला काही कुठे ताळतंत्र नाही. मग त्याला त्याच्यातनं सांगतो ना की त्याचं बॅलन्स राहण्याकरता म्हणून जे आहे ते रसाहार, फलाहार ह्याला आपण जर महत्त्व दिलं, जंक फूडपेक्षा आणि फास्ट फूडपेक्षा जर आपण ह्याला काही याच्यातनं आता मी जी बिस्किटं निर्माण केली, ती बिस्किटं निर्माण करण्याचा उद्देश तोच होता की जे तीव्र आजारामध्ये असलेले रुग्ण जे आहेत त्यांची भूक एकदम कमी झालेली असते, त्यांना जेवण जात नाही, पाणी पण जात नाही आणि त्यांच्या शरीराची गरज भागवण्याकरता ही बिस्किटं जी मी निर्माण केली की त्याच्यामध्ये मोड आलेले गहू, कच्च्या केळीचं पावडर, कच्च्या केळी स्वतः म्हणजे ते त्याच्यापासून तयार म्हणजे कुठल्याही प्रकारचं उकडलेलं नाही तर त्याच्यातनं ते चांगलं तूप, गाईचं तूप वापरून आणि कुठल्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य न वापरता मी ती तयार केली आणि ती रुग्णांकरता आहे, चांगल्या माणसांकरता पण आहे, आय टी क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक त्यांच्याकरता पण चांगले आहेत. तर अशा प्रकारचं जे आहार जो आहे की ज्यावेळेला तुम्हाला भूक लागेल त्यावेळेला तुमच्या शरीराला तुम्हाला जर पौष्टिक अन्न तुम्हाला मिळालं नाही तर तुमची प्रतिकारशक्ती वाढणार नाही. त्याच्यामुळे ह्या 4 गोष्टींचा विचार करून मी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार पद्धती निर्माण केल्या आणि त्याच्यात हाच दृष्टिकोन आहे की त्याच्यातनं विकार तर बरा झाला पाहिजे आणि शरीरात निर्माण झालेले दोष जे आहेत ते दोष हे नैसर्गिकरित्या परंतु आधुनिक तंत्राचा मार्ग, आधुनिक तंत्राची त्याला जोड देऊन आणि त्याच्यानंतर जे मला यश मिळालं आहे आत्ताच म्हणजे या ह्याच्यामध्ये एक काय मेंदूचे विकार जे आहेत मल्टिपल स्क्लेरोसिस, त्याच्यामध्ये एक आत्ता मी एक केस मी त्याच्यामध्ये हँडल करतो आहे. त्याच्याकरता माझी सहकारी जी आहे ती अर्चना जोशी इथे आलेली आहे तर ती त्याच्यावरती उपचार करते आहे, म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली उपचार करते आहे आणि जो रुग्ण हे बेडरिडन होता आज ती स्वतः आसनं करते आहे, स्वतः अंथरुणावरून उठू शकते, स्वतः हाताने ती जेवण करू शकते
आणि काही वेळे स्वतंत्रपणे ही तिच्या आधाराने घेऊन ती उभी पण राहू शकते. ही जी झालेली किमया आहे ही जगात कुठलाही वैद्य किंवा कुठलाही डॉक्टर किंवा कुठलीही पॅथी याप्रमाणे यश देऊ शकणार नाही हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि आज जी झालेली प्रगती जी आहे ही प्रगती हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा एक सर्वोच्च बिंदू आहे असं मी मानतो. आणि हे जे यश आलेलं आहे कर्कविकारातले असो, वंध्यत्व असो, श्वसन मार्गातले विकार असो, मेंदूचे विकार असो, कर्कविकार असो, सोरायसिस असो, या सगळ्या गोष्टी जे कानात येणारे आवाज आहेत याच्यावरती आज अजूनही आधुनिक उपचार पद्धतीमध्ये किंवा कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये त्याला उपचार नाहीत. ते जे आहेत ते आज मला करण्यात यश मिळालं. मी 100% यश मिळालं असं नाही, कारण मला मर्यादा पुष्कळ आहेत. दृष्टीचा मर्यादा आहे, बाहेर जाऊ शकत नाही, अनेक गोष्टीच्या मर्यादा आहेत, शारीरिक मर्यादा आहेत. परंतु जे मी केलेलं आहे आणि ते केलेलं जे आहे तर येथे आलेल्या तज्ज्ञ मंडळींनी त्याचा निश्चितपणे विचार करावा. तो एक थोडासा म्हणजे एक लँडमार्क असा समजावा आणि त्याच्यात आणखीन काय संशोधन करता येईल याचा विचार करून निसर्गोपचाराला एक वेगळं तंत्र द्यावं. सगळ्या आपण याच्यात म्हणतो की जसं आधुनिक शास्त्रामध्ये कार्डिओलॉजिस्ट आहे, डायबेटॉलॉजिस्ट आहे, अन्कॉलॉजिस्ट आहे, नंतर ऑर्थोपेडिक सर्जन आहे, हे सगळे निसर्गोपचारामध्ये का नको हो? निसर्गोपचारामध्ये पण निर्माण करा ना. स्त्री तज्ज्ञ असेल तर त्यांनी गायनोकॉलॉजी घ्यावं, इतरांनी कोणीतरी त्याच्यातलं हृदय विकारावरती बघावं, कॅन्सरवरती बघावं, अशा वेगवेगळ्या याच्यातनं निसर्गोपचारातनं का करू नये हो? करा, त्याच्यामध्ये वाचन करा. आज जो आमच्या काळात तर आमच्या काळात त्यावेळेला काहीही साधनं नव्हती. आताच्या काळात अत्यंत अनेक प्रकारची साधनं आहेत. त्याचा उपयोग करा, त्याचं कोरिलेशन करा, दोन बिंदू जोडा आणि सरळ रेषा आखा, तुमची प्रगती होईल. मला असं वाटतं की वेळ संपत आलेला असावा, मला काही वेळ समजली नाही, पण माझे जे काही 2 विचार आहे मुख्य सांगतो मी की आधुनिक पारंपरिक शास्त्र जे आहे, निसर्गोपचारशास्त्र, तंत्र आणि आधुनिक साधनं याचा मेळ घालून आणि जर आपण एखाद्या गोष्टींवरती जर आपण अभ्यास केला तर आपण निश्चितपणे आधुनिक शास्त्राला त्याची उत्तमप्रमाणे त्याला जोड देऊ शकू. आणि प्रतिबंधात्मक तर आहेच आहे, पण सांगतो ना विकार झालेला की ज्याला आज हतबल होतात, घरातला माणूस निघून जातो, त्याला जर आपण थांबवू शकलो, त्याला जर काही आपण जरा काही वाढीव आयुष्य त्याला देऊ शकलो आणि चांगलं सुखम त्याला वेदनारहित आयुष्य देऊ शकलो तर एक आपल्या याच्यामध्ये मानाचा तोरा आहे असं मला निश्चितपणे वाटतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलून संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बाबा धन्यवाद. काठी आपल्या सर्वांचं कौतुक आहे. इथे काही नाटक नाही, सिनेमा नाही, मनोरंजन नाही आणि तरी देखील 6 वाजल्यापासून आपण सारेजण इथे बसलेले आहात आणि एक अतिशय अभ्यासपूर्ण अशा विषयावरची व्याख्यानं आपण ऐकता आहात. आपल्या खरंच पेशन्सचं, आपल्या जाणून घेण्याच्या उत्सुकतेचं, आपल्या जिज्ञासेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी जास्ती वेळ घेत नाही. डॉक्टर पु व देशपांड्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, त्यांच्याच बरोबरीने, त्यांच्याच खांद्याला खांदा भिडवून या दुर्धर विकारांवर उपचार करणारे डॉक्टर श्री विनायक देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. नमस्कार. दुर्धर विकार व निसर्गोपचार हा विषयाचं पुस्तक आपण आज प्रकाशित केलेलं आहे, बरोबर? बस. तर आता याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना गैरसमज असे आहेत की निसर्गोपचार आणि मॉडर्न सायन्स हे एकत्र राहू शकत नाही. तर आता या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे तर याच्यामध्ये मॉडर्न सायन्सचं जोड घेऊन आपण कशाप्रकारे उपचार करू शकतो हे दाखवलेलं आहे यामध्ये. आम्ही नॉर्मली तेच करतो. आम्ही लोकांच्या मनातले गैरसमज जे आहेत ते काढण्याच्या दृष्टीने एक पुस्तकाचा हा प्रपंच होता. तर आता अनेक वक्त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही पॅथीला पूर्ण नाही आहे, प्रत्येकाला मर्यादा आहेत.
तर एकमेकांना पूरक ठेवून कसं करता येईल हे आपण त्याच्यामध्ये ठेवते नाही. तर आता बघा त्यामध्ये की ताप आल्यानंतर बराच वेळ काय खोकला राहतो, त्याला तुम्ही किती अँटीबायोटिक घेतली काही जर घेतलं तरी बरा होत नाही, तो या निसर्गोपचाराने बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर संधिदुखी आहे, चिकनगुनियानंतर झालेले त्रास आहेत. तर हे सगळे जे आहेत या निसर्गोपचाराची जोड घेऊन आपण या गोष्टी करू शकतो आणि आम्ही ते केलेल्या आहेत आणि यशस्वी झालेले आहेत त्या. पण त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये अजून एक गैरसमज असा आहे की याला खूप वेळ लागतो. वेळ हा सगळ्याच गोष्टीला लागतो. असं काही जादूगाराचं कुठले काय म्हणजे गोळी घेतली काम झालं असं होत नाही. फक्त ती संवेदना थांबलेली असते, एवढंच फक्त त्याचं आहे. तर त्या शरीर आपलं काम करत असतंच, त्याला फक्त लागणारा पूरक गोष्टी ज्या आहेत तेच आपण दिल्या तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्याचा. तसंच तात्कालिक आजार जे आहेत की ज्याला घरच्या घरी आपण खरोखर उपचार करू शकतो त्यामध्ये, तर त्याला आपण जी आधुनिकतेची जोड दिलेली आहे. तर प्रत्येक गोष्टीला काय आमच्याकडे उपचार घ्यायची गरज नाही आहे. हे जसं विनायक म्हणलं ते तुम्ही जर शिकून घेतलं तर घरच्या घरी आपल्याला या गोष्टी गंभीर गोष्टी करता तुम्हाला जावंच लागतं, त्याला काही इलाज नाही आहे. पण ज्या किरकोळ गोष्टी आहेत की याच्यामुळे आता पेन किलरचा वापर प्रचंड वाढला आहे. पेन किलरचा वापर वाढल्यामुळे काय झालं, किडनीचे विकार वाढलेले आहेत. ही जी लक्षणं आता दिसायला लागलेली आहेत तर हे कुठेतरी थांबवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. दुर्धर विकारावर उपचार चालू असताना आत्ताचे जे काही मॉडर्न मेडिसिन चालू ते तर बंद करायची काही गरज नाही आहे, ती आवश्यकता नाही त्याची काही, म्हणजे ते आम्ही कधी सांगणार पण नाही. जसा जसा उपचारावर प्रतिसाद मिळत जातो तसं त्यांचे डॉक्टरच ते आपोआप औषधं कमी करत असतात. तेव्हा हा एक लोकांच्या मनात गैरसमज आहे की आम्ही हे चालू ठेवायचं ते तसं नाही. दोन्ही चालू ठेवा, शरीराला जी आवश्यकता घेईल. तर अशा प्रकारचे हे पुस्तकामध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांचे अनुभव दिलेले आहेत. आमचे स्वतःचे काही अनुभव आहेत, काही तज्ज्ञ मंडळींची त्याच्यामध्ये प्रतिक्रिया पण आहेत. आपण जरूर वाचा, त्याचा सगळ्यांना लाभ व्हावा याची इच्छा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर श्रीनिवास देशपांडे. यांचाही अनुभव प्रदीर्घ आहे, कामही खूप मोठं आहे. आपण आज डॉक्टर नगरसेकर मुंबईवरनं आले, मी त्यांना एक 5च मिनटं देणार आहे. पुस्तक सवलतीच्या दरामध्ये बाहेर अवेलेबल आहे, 100 रुपयामध्ये आहे, सवलत आहे. आपण जरूर सर्वांनी घ्यावं. एक थोडा वेळ, बस 15-20 मिनटामध्ये आपण कार्यक्रम संपवणार आहोत. तर कृपया आमच्याबरोबर अजून थोडासा पेशन्स ठेवावा. धन्यवाद. डॉक्टर नगरसेकर खास मुंबईवरनं आले आहेत आपल्याशी संवाद साधायला. बाबा देशपांडे म्हणजे काय, त्यांच्यात स्वतःच एक बाबा आहेत. मी तर म्हणेल की हे निसर्गोपचारातले सचिन तेंडुलकर आहेत. वा. सचिनने जसे टक्के टोनपे खाल्ले, पिक्चर बघा, कालच बघितला मी रात्री, आणि माझ्या लक्षात आलं की काय फक्त क्रिकेटमध्येच सचिन तेंडुलकर असू शकतात काय? सचिनचे वडील माझे मित्र डॉक्टर रमेश तेंडुलकर, कीर्ती कॉलेजचे प्राध्यापक मराठीचे. तर बाबा देशपांडे हे आमच्या निसर्गोपचारातले सचिन तेंडुलकर आहेत. सचिन मुंबईत जन्माला आला आणि बाबा पुण्यात आहेत, हे पुणेकरांचं भाग्य आहे. त्यासाठी तुम्ही टाळ्या दिल्याच पाहिजे स्वतःसाठी, कारण तुम्ही पुण्यात आणि सचिन तेंडुलकरही पुण्यात. बरीच चर्चा चांगली झालेली आहे, बरंच विचारमंथन झालेलं आहे. त्यामुळे वेळ थोडा असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की बाबांनी जो विचार या निसर्गोपचार तज्ज्ञांना दिलेला आहे तो म्हणजे समग्र उपचार पद्धतीचा, आणि कुठली ड्रगलेस थेरपीतली समग्र उपचार पद्धती.
आज ड्रगलेस म्हणजे पर्यायी उपचार पद्धतीमध्ये 150हून जास्त उपचार पद्धती आहेत, हे लक्षात घ्या. आणि या सगळ्या उपचार पद्धती शरीर, मन आणि आत्मा या तिघांवर उपचार करतात, नुसत्या शरीरावर करत नाहीत. सायकॅट्रिस्ट मनावर उपचार करतात. या 150 उपचार पद्धती शरीर, मन आणि आत्मा म्हणजे चैतन्य शक्ती, ज्याला जुना शब्द आत्मा, आता म्हणतो आपण बायो इलेक्ट्रिकल फोर्स, की जो शरीरामधनं निघून गेला की बॉडी डेड होते. महत्वाचं काय आहे? महत्वाची औषधं आहेत का चैतन्य शक्ती आहे? मग उपचार कशावर करायला पाहिजे? मग चैतन्य शक्ती, मन आणि शरीर असा उलटा केला पाहिजे. आणि आपण काय झालेलो आहोत की डोक्याने चालणारे आहोत, पायाने चालणारे नाही आहोत. आज सगळे लोक डोक्याने चालत आहेत, पायाने चालायला कोण तयार नाही आहेत. त्यामुळे हे उलट चाललेलं आहे. खरं पाहायला गेलं तर वस्तुस्थिती अशी आहे की चैतन्य शक्तीवर उपचार केला पाहिजे, मनावर उपचार केला पाहिजे. आणि चैतन्य शक्तीवरती आणि मनावर उपचार केला तर या दोन शक्ती ज्या आहेत, हे शरीर तुमचं चालवत असतात, तुमचं हृदय चालवत असतात, तुमचं फुफ्फुस चालवत असतात, तुमचे हात चालवत असतात, तुमचे पाय चालवत असतात, तुमचे डोळे चालवत असतात, तुमचे कान चालवत असतात. आपण फक्त शरीरावरच्या उपचाराची चर्चा करतो. मनावरचा उपचार आणि चैतन्य शक्तीवरचा उपचार. चैतन्य शक्तीवरचा उपचार 5000 वर्षापासून चीनमध्ये चालू आहे. जपान म्हणतात, जपानचं आयुष्य किती काय म्हणतात, 85 वर्षाचं आहे. तुम्ही यांनी सांगितलं काय? तिथे चैतन्य शक्तीची ताईची आणि चिगॉंग चाललेलं असतं. ताईची आणि चिगॉंग. आपल्याकडे योगाच्या ऐवजी भोगा जास्त चाललेला असतो. आणि सगळे भोगी लोक योगा शिकवतात. हे विशेष. रिटायर झाला 58 वर्षापर्यंत भोगा. आता पुढच्या 10-20 वर्षात योगी कसा बनेल हो? तो भोगी योगा. आणि अशी लोक शिकवल्यामुळे, अशी लोक आपले शिक्षक असल्यामुळे, ते स्वतःला योगी भोगी वगैरे म्हणत असल्यामुळे, योगाचार्य वगैरे म्हणत असल्यामुळे या देशाचे वांदे झालेत. वांदे चक्क. आणि इतके झाले आता की ते सॉलिड वाद्यापर्यंत पोचले. हा, त्यामुळे पहिलं चैतन्य शक्तीवरचं ध्यान, विपස්සना मेडिटेशन. आज अनेक अशा उपचार पद्धती आहेत ध्यानावरच्या. सिल्वा माइंड मेथड आता वाचतोय पुस्तक, मला पटकन लक्षात यायला लागला की सिल्वा माइंड म्हणजे काय, ज्याच्यासाठी फार मोठे पैसे लागतात शिकायला. पण शिकल्यानंतर तुम्ही फुकट शिकू शकता की ते? हां, मी 80 लाख रुपये खर्च केले आत्तापर्यंत सगळं शिकायला. 40हून जास्त उपचार पद्धती शिकलो. आता सगळ्यांना फुकट शिकवतोय. लोकांनी पैसे दिले, लोकांना परत द्यायचं. ज्याचं घेतलं त्याला देऊन टाकायचं. आणि कसं द्यायचं? भरभरून द्यायचं. तेव्हा चैतन्य शक्ती, मन आणि शरीर अशी ती त्रिवेणी आहे. ही त्रिवेणी प्रत्येकाच्या शरीरात आहे आणि फक्त प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. कोणाचं आडनाव पाटील आहे, कोणाचं गोखले आहे, कोणाचं गाडगीळ आहे. तिघेही 3च गोष्टीने बनले आहेत: शरीर, मन आणि चैतन्य शक्ती, आत्मा. मग उपचार करायचा झाला तर या तिघांवरती करायला लागेल. नुसतं तिघांपैकी एका गोष्टीवर उपचार करून तो परिपूर्ण उपचार होणार नाही. त्याच्यामधले ज्या त्रुटी राहतील त्या त्रुटींचे परिणाम प्रत्येकाला भोगायला लागतील. म्हणून जे नुसते शरीरावरती उपचार करण्याची भाषा करतात, ही शरीरावर उपचार करण्याची भाषा ही अलीकडची म्हणजे 200 वर्षाची आहे. शेकडो वर्षापूर्वीपासूनची भाषा ही शरीर, मन आणि आत्म्याची आहे. हजारो वर्षापासून आत्मा, मन आणि शरीरावरती अनेक प्रयोग झालेले आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की 1000 वर्ष कुठे आणि ही 200 वर्ष कुठे. आज अशी परिस्थिती आहे की पूर्वी पेनिसिलिन आलं, पेनिसिलिन.
आणि शास्त्रज्ञाने ते काय म्हणतात, ते कुठली दारू म्हणतात ती फोडायची बाकी ठेव, काय म्हणतात त्याला, ते शॅम्पेन्स फोडल्या की आता आमच्या हातामध्ये आयुष्य आलं, आता आम्ही काही करू शकतो. पेनिसिलिनचे साईड इफेक्ट्स, मी पेनिसिलिनचा बळी आहे, माझी आई पेनिसिलिनची बळी आहे. आणि लक्षात आलं की पेनिसिलिनने माणसं मरू लागली. पेनिसिलिनचे भयानक साईड इफेक्ट, ॲस्पिरिन करता करता ॲस्पिरिन धोकादायक सिद्ध झालं. आणि आता पुन्हा ॲस्पिरिन फार चांगलं आहे म्हणून देतात. काय, रक्त पातळ होतं म्हणे त्याने. म्हणजे ॲलोपॅथीची औषधं म्हणजे एक प्रकारे काय, ती असे बुडबुड्यासारखी येतात, करोडो अब्जो डॉलर्स कमवतात आणि अचानक गायब होतात. ती कुठे जातात हे कळत सुद्धा नाही. दर 6 महिन्याने एक नवीन औषध तयार होतं आणि त्याचे साईड इफेक्ट्स बाहेर यायला लागले की ते एकदम गायब होऊन जातो. तोपर्यंत औषध कंपन्यां लाखो करोडो अब्जो डॉलर्स कमवून बसलेले असतात. म्हणून धोका आपल्याला ओळखता यायला पाहिजे. चैतन्य शक्तीने बरं होता येईल. ध्यान, असं अचूक ध्यान शिकून घ्या तुम्ही की त्या ध्यानाने तुम्ही आत जाऊन पेशींशी संवाद साधून पेशींना बदलवता येईल. कारण प्रत्येक जिवंत जे आहे त्याला मन आहे आणि त्याला आत्मा आहे. म्हणून प्रत्येक पेशी जिवंत आहे, त्याला मन आहे आणि त्याला आत्मा आहे. तुम्ही जर माणसांशी संवाद साधू शकता, तुम्ही हजारो लाखो लोकांशी संवाद साधू शकता, तुम्ही एक अटल बिहारी एक लाखो लोकांशी बोलू शकतो, एक बाळासाहेब ठाकरे लाखो लोकांच्या मीटिंग पुढे बोलू शकतो आणि त्यांना उत्साहित करू शकतो. तुम्ही आज जाऊन तुमच्या करोडो पेशींशी बोलू शकत नाहीत, त्यांना उत्साहित करू शकत नाहीत. त्यांचं मरगळलेलं मन, त्यांचं गुलाम झालेलं मन, त्यांचं अशक्त झालेलं मन तुम्ही सतेज करू शकत नाहीत. म्हणून 2 प्रवास माणसाच्या जीवनाचे आहेत. एक बाहेर 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 आणि एक आत 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 आत. भोगी बाहेर 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 बाहेर, योगी आत 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 आत. मी म्हणतो याचा मध्यम मार्ग स्वीकारा. कधी भोगी, कधी योगी, कधी बाहेर, कधी आत, कधी बाहेर, कधी आत, कधी आत, कधी बाहेर. जाताना तरी भोगी योगी म्हणून तरी जाल, किंवा योगी भोगी गेला म्हणून जाल. रोगापासून दूर जाण्याचे अनेक चांगले उपाय आहेत. आणि योग म्हणजे निसर्गोपचार आहे. आत जाणं म्हणजे निसर्गोपचार आहे. जास्त बोलत नाही, पुन्हा केव्हा तरी आलो तर बोलेन. आजपासून आपण बाबांना पदवी देऊन टाकूया. बाबा कोण आहेत? निसर्गोपचारातले सचिन तेंडुलकर. आज तुम्ही सचिन तेंडुलकरांना पाहायला आलात आणि हो, सचिन तेंडुलकरचा सचिनचा तो पिक्चर तुम्ही मात्र आवर्जून बघा. तुम्हाला अशीच प्रेरणा त्याच्यातून मिळेल, अशीच प्रेरणा मिळेल. मी थांबतो. माझे बरेच जुने मित्र आज मला भेटत आहेत की आम्ही वारंवार भेटत होतो पूर्वी, आता भेटणं कमी होतं. या निमित्ताने भेट झाली, तुम्हा सगळ्यांची भेट झाली. फार चांगलं ऐकायला मिळालं आणि तुम्ही फार चांगली मंडळी दिसतात. कारण चांगलं ऐकण्यासाठी तुम्ही थांबून राहिलात, म्हणून चांगली. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर नगरसेकर यांचं. मुंबईला खूप छान म्युझिको स्पायनल थेरपी म्हणून ते स्वतः थेरपी त्यांनी डेव्हलप केली आहे, देतात. खूप रुग्णांना फायदा होतो. अनेक वेगवेगळ्या थेरपीजचा त्यांचा अभ्यासही आहे, त्यांनी सांगितलं तसं, आणि त्याचा खरोखर रुग्णांवर परिणाम. आणि त्यांनी प्रत्येक आपल्या आजच्या वक्त्यांनी प्रत्येक वक्त्यांनी एक एक आपल्याला मुद्दा इतका सुंदर
सोनेरी मुद्दा दिलेला आहे. आपले मुंदडा सर म्हणाले तसं सोनं जमवूया नको, हे सोनेरी मुद्दे जरी आज आपण 5, 7, 8 घेऊन गेलो ना या सोनेरी माळा, तरी देखील मला वाटतं आपलं दीर्घायुष्य गॅरंटेड आहे. तर आज आता आपणही सगळेजण वाट पाहतो आहोत अध्यक्षीय भाषणाची. श्रीयुत भालचंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत की नाही माहीत नाही, पण ही जोडी मी पुण्यामध्ये अशी बघते आहे की इतकी मेहनती, एका उद्दिष्टासाठी, एका ध्येयासाठी प्रेरणा घेऊन कामाला लागलेली आणि अत्यंत उत्तम कार्य ज्यांचं आहे, असे श्रीयुत भालचंद्र कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांना आपलं अध्यक्ष भाषण करावं. नमस्कार. व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींच्या पुढे वयाने, मानाने आणि अनुभवाने आणि ज्ञानाने सर्वात लहान व्यक्तीला अध्यक्षीय पद दिलेलं आहे. मी या पुस्तकाचा देखील प्रकाशक आहे आणि मला खूप आनंद असा वाटतो की या पुस्तकाची आजची